हॅलो गाईज, माझ्या या हॅप्पी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा फेवरेट स्वीट मेनू, मस्त मऊसूत आणि रसरशीत गुलाबजाम रेसिपी। यासाठी लागणारे साहित्य: खवा 1 कप ताजा आणि मऊ, मैदा 2 ते 3 मोठे चमचे, बेकिंग सोडा पाव छोटा चमचा, दूध मळण्यासाठी आवश्यकतेनुसार, तळण्यासाठी तूप किंवा तेल, साखर 2 कप, पाणी 2 कप, वेलची पूड अर्धा छोटा चमचा। गुलाबजाम करण्याची कृती पाहूया। एका भांड्यात साखर आणि पाणी मिक्स करून गरम करायला ठेवा। पाणी उकळल्यावर त्यात वेलची पूड घाला। पाक 1 तारी किंवा 2 तारीचा बनवू नका, फक्त थोडा चिकट झाला की गॅस बंद करा। खवा ताटात घेऊन हाताच्या साहाय्याने चांगला मळून घ्या, जेणेकरून तो मऊ होईल। त्यात मैदा आणि बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने मळा। पीठ जास्त घट्ट नसावे। पिठाचे लहान लहान आकाराचे गोळे बनवा। लक्षात ठेवा की गोळ्यांमध्ये तडे नसावेत, नाहीतर ते तेलात फुटू शकतात। कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा। गोळे मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा। तळलेले गरम गुलाबजाम लगेच कोमट पाकात टाका। 1 ते 2 तास पाकात मुरू द्या, जेणेकरून ते आतपर्यंत मऊ होतील। गोळे तळताना गॅसची आच मंद ठेवा, अन्यथा गुलाबजाम वरून लाल होतील पण आतून कच्चे राहतील। माझी ही स्वीट रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा, आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। आणि माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।